ओके, आयोजकांनी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे की फलंदाजी करणाऱ्या संघानं जर का इथे मात्र थोडासा टाइम जास्ती घेतला किंवा थोडासा टाइम वेस्ट केला तर त्याही संघाला पॅनलाइज केलं जाईल. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्यायची आहे. चला फास्ट. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता तनयला आमंत्रित केले गेले. स्ट्राईकला कुमार आणि नॉन स्ट्राईकला हेमंत करायला आपण पाहत आहे. आधीच्या मॅच मध्ये ज्याचं अर्धशतक पाहायला मिळालं होतं, पहिलाच बॉल भिरकावलं गेलं इथे मात्र आणि इथून मात्र झेल टिपला जाईल. पहिल्याच बॉलवर विकेट सोडत गोलसईकरण पहिल्या चेंडूवर दाखवली आपली इथून मात्र ताकद. चला बाद झालेला खेळाडू आपण सोडायचे त्वरित मैदान आणि नवीन फलंदाजाला विनंती असेल की आपण धावत मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. दादा एक ऍक्टिव्ह ठेव ना त्या फलंदाज मग बसून ठेवायचा. ही गंजी चाल तुझी. अरे ऍक्टिव्ह येऊन जा एक बॅट्समन. चला आपण रेडी राहा. मी कोण संघ पहा, आम्ही फक्त किती निमित्त आहोत. आयोजन कमिटी आम्हाला जी सूचना देते त्याचा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फर्स्ट वॉर्निंग आहे तुम्हाला. आयोजक आम्हाला सूचना पोहोचवत आहेत, अन्यथा 2 धावांकरिता पॅनलाइज केलं जाईल. न्यू बॅटर महेश नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. पहा कुमार जरी बाद झालं तरी हेमंत सारखा फलंदाज अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या हेमंत येथे मात्र अर्धशतक ठोकलं होतं, आधीच्या मॅचमध्ये ठोकलं गेलं होतं, तोच फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस वेगवान चेंडू अपील खूप सारा स्ट्रॉंगली मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं, जे की इथून मात्र फेटाळलं गेलं. दरदा फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 2 चेंडू फेकून काढले गेले. धावसंख्या 1-0 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. पुढचा बॉल, पुढचाही चेंडू इथून मात्र निर्धार स्वरूपात फेकी सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक टीम गोरसई ए संघाकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत सध्या तरी इथून मात्र दर्शवत आहेत. खूप वेळानंतर अगदी 3 चेंडू नंतर खातं खुल्लं केले गेले टीम शिवचेरोबा कोण संघानं, ज्यांच्याकडे बॅटिंगचा अटॅक खूप सारा चांगला आणि खूप सारा पॉवरफुल पाहायला मिळतोय. हो, 4था चेंडू उभा ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केले गेले. निर्धाफेकी डॉट बॉल सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी झाली आहे थोडीशी चुकीची. बाल बच गए असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. निर्धाव फेकी डॉट बॉल. आत्तापर्यंत 5 चेंडू फेकलेत, ज्याच्यामध्ये अवंत स्वरूपातली एकच धाव वाईटची इथे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि एक गडी बाद सुद्धा केला. इथे मात्र चांगली गोलंदाजी तनय मात्रेच्या मार्फत. गोलंदाज तनय तयार. साई आहे तिथे क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण सध्या तरी पाहायला मिळतं. चला षटक क्रमांक पहिले संपले. जमू नका गोरसईकर, जमू नका, तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-2 या अंकावर धाव फरक. चला फास्ट. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना आपण पाहत आहे. मयूरला आणले गेले. योगेश किने सुद्धा स्पर्धा पाहण्याकरिता उपस्थित होत असताना आपण पाहत आहे आणि यस खेळण्याकरिता आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये क्षमस्व ते पाहण्याकरिता आले होते, आज मात्र इन आपल्याला पाहायला मिळतात. भिरकावून दिले गेले. आता मात्र कुठेतरी मात्र जी गाडी आहे ती पुराण्या अंदाजमध्ये किंवा
पहिल्याच्या ट्रॅकवर येताना इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज मयूर केणेचं स्वागत पहिल्याच बॉलवर करत असताना चौकारानं. चौकाराने सुद्धा धावसंख्या 6 या अंकावर जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवण्याचं काम इथून मात्र करत असताना आपण पाहत आहे. सिंगलचा खेळ या चेंडूवर इथून मात्र पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या एकेरी धाव्याने 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर केणे सज्ज होतोय. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. यावेळेस चेंडू ओहो स्वतः गोलंदाज तिथे मात्र पोहोचला होता. दोन धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीने 9. ट्रॅकवर आलेली गाडी पुन्हा एकदा घसरली आहे की काय बेसिकला महत्व सध्या तरी देत असताना गोलंदाजीचा प्रभाव किंवा गोलंदाजीचा अटॅक तेवढा होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो. गोलंदाज सज्ज होईल. षटकात येईल. पुढचा बॉल स्विच हिट करायचं होतं काय फसवलं गेलंय फलंदाजाला. ज्याच्या बॅटमधून आधीच्या मॅचमध्ये आपल्याला या पद्धतीचे खूप सारे सक्सेसफुल स्ट्रोक रिव्हर्स अटेम्प्ट करताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याला अक्षरशः यावेळेस बदल आलित्य करण्याकरिता भाग पाडले गेलं. थोडंसं डान्स करण्याकरिता भाग पाडले गेलं या चेंडूनं. गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस थोडंसं चेंडूकडे बघितलं की नाही बघितलं असाही शंका आहे पण चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. चौकार आपण पाहत आहे. चौकाराने धावसंख्या 13 या अंकावर. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. या चेंडूवर 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतीये 15. चांगले षटक फास्ट इथे मात्र डिलिव्हर होत असताना आपण पाहत आहे. चला प्रिय विश्रांती इथून मात्र झालेली आहे. ती स्क्वेअर लेग पंचांकडे ते पाणी सुपूर्द करा. चला टाइम वेस्ट जास्ती होणार नाहीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 या अंकावर धावफलक. गोलंदाज साहिलला आणले गेले. एक जबरदस्त गोलंदाजी ज्याची आपल्याला पाहायला मिळते पण थोडीशी खराब सुरुवात इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. वाईट बॉलचा इशारा पंचांनी दर्शवला आणि एक बाउन्स करण्याची जी संधी जी मुभा तुम्हाला दिली गेली जाते तीही संपुष्टात येत असताना 1 बाउन्सचा इशारा पंच निखिलेश बजागे सर इथून मात्र दर्शवत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस स्नो बॉलचा इशारा सध्या तरी दर्शवला जाईल. अतिरिक्त चेंडू मोठ्या प्रमाणात डिलिव्हर केले गेलेत. सध्या तरी या षटकामध्ये 2 चेंडू लगातार अतिरिक्तच्या स्वरूपात डिलिव्हर होत असताना आपण पाहत आहे. धावसंख्या 17. नो बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. येणारा पुढचा चेंडू इथून मात्र फ्री हिटचा पाहायला मिळतोय. मनसोक्त फटका कन्वर्ट करण्याची संधी ज्या चेंडूवर आपल्याला मिळते तो फ्री हिटचा चेंडू फ्री माइंडने आता मात्र कन्वर्ट केला जाईल का. गोलंदाज तयार. डॉट बॉल निर्धावफेकी सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिटच्या चेंडूवर असं वाटलं की कुठेतरी मात्र संधी दिली गेली जाईल पण तसं काहीसं चित्र
इथून मात्र दिसत नाहीये. चला चला या साहिल. ऑफ साईडला भिरकावून दिले गेले या चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण एका धावेकरिता आगेकूच करत असताना एक धाव मिळते. एकेरी धावून धावसंख्या 18. नो बॉल. फुलटॉस. हो कॉलिंग प्रॉपर पाहायला मिळालं. उंचांचा इशारा आमच्यापर्यंत. तंबूच्या आशयाला. चला या बॅटर धावत या आणि क्षेत्ररक्षक आपण जमू नका, कारण त्यानंतर तुम्हालाच फलंदाजी इथून मात्र करायची आहे. या गोष्टीची नोंद घ्या. बॅटमन मंगेश पाटील. न्यू बॅटर मंगेश पाटील. आधीच्या मॅचमध्ये आपण जर का बघितलं तर मंगेश आणि हेमंत ही जोडी खरं तर गाजली होती. मंगेश पाटील. नाबाद 27 धावसंख्येची खेळी मंगेशने आधीच्या सामन्यामध्ये केली गेली होती. बस ना जरा. चला ना डोक्याला खाली. जा तिकडे खालती. इथे टाकाय बोलते. पुन्हा एकदा एकच धाव सध्या तरी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेने धावसंख्या 19. जगात भारी 19 फेब्रुवारी आणि तोच आकडा धावफलकावर इथे मात्र जॉईन होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चला गेम स्पीडअप करूयात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तू बोस ना उगाच ते बघू ना. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल सध्या तरी पंच इथे मात्र दर्शवत आहेत. धावसंख्या 20. लेग बायच्या सुरुवातली एक धाव इथून मात्र अंकित होतीये. हां. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचतीये महेश निकट. 1 2 3 4 5 6. 21. 21. गोलंदाज तयार. एक धाव मिळते. चला जमू नका. शेवटचा गोलंदाज जो कोणी आहे त्याला त्वरित आणा. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 या अंकावर धावफलक. आधीच आपल्या जवळ 9 वाजतील वाटते. ट्रॅफिक लागली. लागली ते काय बघू ना जाताना. मात करू जाऊ. पंकज. पहिलाच बॉल पंकजचा भिरकावून गेले उडवले गेले चेंडूला. दिशा आदर्श होणारा फटका. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. यावेळेस पाहायला मिळतोय षटकार 6 धावा. षटकार सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय षटकाराने धावफलक पुढे सरसावत असताना टीम शिवचेरोवा कोण संघाचा जाऊन पोहोचत असताना 28 या अंकावर धावफलक. पहिल्या चेंडूवर षटकार इथे मात्र खावा लागलाय पंकज भोईरला. अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावा इथे मात्र बनवल्या जातील. एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये आता कुठल्याही पद्धतीची चूक केली गेली जाणार नाहीये. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 29-29. आणि रनआउटची विकेट मिळते. चला बॅटर या धावत या. नक्कीच धावा द्यायचं आहे पण त्वरित जमायचं नाहीये कोणीही. साविंद्र गावमध्ये सिंगर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. चांगले सिंगर सुद्धा साविंद्र गावामध्ये तयार होत आहेत. विकी असतील राज असतील.
त्यांनाही आपण इथून मात्र पाहत आहे. उद्या बाबी करून सर्वांना जेवणाची व्यवस्था होणार. गोलंदाज या पुढचा बॉल फटका बसतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चला चला या त्वरित या. आता वेळ खूप सारा जास्ती झालाय, त्यामुळे विनंती असेल की न्यू बॅटर या त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये. या बॅट्समन या त्वरित या प्लीज, फास्ट. पाऊट रेंजच्या पलीकडे चौकार 4. चला षटक संपले. क्रमांक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. या अंकावर विजयाकरिता 34 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवले. बघूयात पार होईल का. चला या त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि बॅटर आपले पाठवून द्यायचे. तुर्तास मी थांबतोय. आजच्या दिवसामध्ये काही चुकी झाली असेल तर आम्ही क्षमा मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद तेजस दोबी. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि लगेच जो बजरंग गोडसे ए संघाने आपल्या सगळे जोडी मैदानामध्ये देखील पाठवायचे आहे. आपण शेवटचा सामना पाहतो या शिवचरोबा कोण विपक्ष जे बजरंग गोडसे ए या दोन संघामध्ये. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे कोण संघाने आणि तुमच्यासाठी देखील तेच नेमवलं आव्हान ठेवले गेले ते 34 धावांचा 15 मिनिटांजवळ आपल्याला 3 षटकांसाठी दिला गेला आहे आणि या 15 मिनिटांमध्ये आपले जे 3 षटके पूर्ण झाले नाहीत तर आपल्याला देखील फायनलच केलं जाईल. आपल्या संघाला पेनल्टी दिली जाईल. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सर्व जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपण मध्ये जबरदस्त गोडसे ए या संघाकडून. सायंकाळी 17 मधला सामना सूर्य अस्ताला गेलेला आहे, मात्र कुठल्या संघाचा या स्पर्धेमधून अस्त होईल याचं उत्तर मात्र केतन केने आणि तनय म्हात्रे या जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकर बॅटर केतन केने तर नॉन स्ट्राईक बॅटर तनय म्हात्रे पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर शिवचरोबा कोण सागर फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळत आहे. पहिले षटक घालण्यासाठी प्रणय पाटील. अक्षय भोईर नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. लेग बॅच इशारा पंजाकडून येतोय. आव्हान त्यांना अकाउंट ओपन होते या जबरदस्त घोषे या संघाचं. आव्हान ठेवले की ते आपण पाहतोय या 34 धावांचा पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद पहिला हादरा इथे गोडसे या संघाला फलंदाज अक्षय भोईरच्या रूपाने. तर तनय म्हात्रे होतोय.
एक बाद एक अशी स्थिती थोडीशी नाजूक आपण बघू ज्या बजरंग गुरसे हे संघाचं आव्हान ठेवले गेले ते 34 धावांचा 34 लक्षाचा पाठलाग इथे केला जातोय. कोणगा संघाला विनंती असेल आपण वेळी संदर्भात सहकार्य करायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रल्हाद पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना खेळण्यात असताना मात्र इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. हा चेंडू देखील आकाशामध्ये आणि इथे देखील विकेटचं पतन आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे मात्र आपण बघतो गुरसे या संघाचा कूल क्लायमेट आपण बघूया आता मात्र झालेला नाही म्हणूनच चेंडू बाहेर जाणं थोडंसं कठीण होत आहे. आपण बघतो दोन्ही फलंदाजांनी मोठे फटके केलेले होते मात्र दोन्ही फलंदाज हे जलबाच्या रूपाने बाद झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवायचं आहे. न्यू बॅटर साहिल ठाकरे 34 लक्षाचा पाठलाग करताना आपण बघा एक या धावसंघावर 2 फलंदाज गमावलेले त्याच्याबद्दल गुरसे या संघाने क्लायमेट पूर्णपणे आता थंड झालेला आहे. इथे फायनल रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक चौथी धाव फलंदाज पूर्ण करतात. या धावसंख्येने या संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 वर. आपण सामना पद्धती शिवचरूपा कोण विपक्षाच्यापासून गुरसे या 2 संघामध्ये 34 लक्षाचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 धावा. पहिले षटक मार्गस्थ प्रणय पाटील पहिले षटकात चालतोय तर प्रणय पाटील याचा सामना करेल वाय फलंदाज केतन केने. यावेळी मिस्टाईन फाटका बॅकवर्ड पॉइंट मध्ये छेल आणि आणखी एक फलंदाज फेल. तिसरा हात बसतो याच्यापासून गुरसे या संघाला. या षटकामधील शेवटचा चेंडू शेष आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये सिद्धार्थ केने आपण बघतोय तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होताना गोलंदाज प्रणय पाटील. पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू याला मात्र अतिशय सुरेख फटका पंच केलेला चेंडूला आणि चेंडू निघून जाईल अगदी सदानंद ठाकरेच्या पुढ्यातून सीमा पार चौकार. या फटक्याने आत्मविश्वास नक्कीच आता मात्र वाढला जाणार आहे ज्याबद्दल गुरसे ए संघाच्या फलंदाजांचा. कारण 3 फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाले होते मात्र या चौकाराने नऊ संजीवनी देण्याचं काम इथे मात्र सिद्धार्थ केने याने केलेलं आहे. लगेच शतक जवळच आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. पंच देखील वॉर्न करत आहेत कोणगाव संघ. तर लगेच दुसरे षटक देखील सुरू करायचं आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आलोक मुकादम येतोय. संघाची धावसंख्या पहिल्या षटकात समाप्तीनंतर पाहायला मिळते ते धाव पलीकडे 6 धावा. 34 लक्षाचा पाठलाग ज्याबद्दल गुरसे ए संघ करताना आलोक मुकादम बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय तर आलोक मुकादम याचा सामना फलंदाज साहिल ठाकरे. आजच्या दिवसामधील हा 10वा सामना आपण पाहतोय. वॉर्निंग फर्स्ट वॉर्निंग दिली जाते पंचांकडून शिवचरूबा कोण या संघाला. 6 धावा 3 बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे उंच आणि हा चेंडू निघून जातो सीमा पार. ठाकरे ठोकरे आणि ठाकरे ठोकताना पाहायला मिळतो हा षटकार साहिल ठाकरेच्या बॅटमधून. छोटा पॅकेट लेकिन बडा धमाका. धावसंख्या 6 ने वाढून होते. धाव फलकावर दूर अंगामध्ये पाहायला मिळते 12 धावा. यंग टॅलेंटेड बॅटर आपण बघूया साहिल ठाकरेच्या बॅटमधून षटकारांनी तो पोहोचतो आपल्या वैयक्तिक 7 धावसंख्या. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा. आलोक मुकादम याचं स्वागत साहिल आणि षटकाराने केलेलं आहे. इथे माझ्या बॅकला जाऊन फाटका गेलेला आहे. वाढ शॉट चेंडू निघून जात या पॉइंट रिझन मधून सीमा पार चौकार. दसकत दम दाखवताना फलंदाज साहिल ठाकरे. वॉट बॅटिंग आपण पाहतो या 10 का दम दाखवलेला आहे. एक संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 वर.
वॉर्न केलं जातं या ती वेळेसंदर्भात पुन्हा एकदा जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. षटकातील पुढील चेंडू इथे हुक केला चेंडूला, हुकचा फटका. इथे मात्र डीप मध्ये चेंडू अडवला गेला. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. फक्त सिंगलवर समाधान मानायला लागेल फलंदाजांना. या सिंगल संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा आणि इथून बरोबर 17 धावांची अजून आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ शेष आणि 15 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस आलोक मुकादम दुसऱ्या षटकात आलतोय. स्वरज विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावपेक्षा इथे देखील अधिक नाही. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 18 धावा. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडूचा खेळ शेष आहे. आपण सामना पाहतोय कोण विपक्ष गोरसे या दोन संघामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आलोक मुकादम दुसऱ्या षटकात चालतोय. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय या थर्मल रिझन मध्ये. एक धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल संघाची धावसंख्या वाढून होते धावपेक्षा 19 धावा. धावसंख्या 19. 34 लक्षाचं बाटल्या करताना ज्यापासून गोरसे ए हा संघ. आलोक मुकादम दुसऱ्या षटकात त्यांना शिवचरोबा कोण या संघाकडून. इथे मात्र 45 वाईट अवांत धाव वाढच्याप्रमाणे धावसंख्या सिंगल वाढून होते धावपेक्षा 20 धावा. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 13 चेंडूचा खेळ शेष आहे. 13 चेंडू 14 धावांची आवश्यकता. नेक टू नेक फाईट दोन्ही संघामध्ये पाहायला मिळते. हेड टू हेड मुकाबला कोण विपक्ष गोरसे या दोन संघामध्ये. इथे मात्र क्लीन बॉल सिद्धार्थ केने याची केली संपुष्टात. 4था हात रवसोय ज्यापासून गोरसे ए या संघाला. आणि 2 षटकांचे देखील इथे समाप्त झाले. 2 षटके समाप्त नंतर धावसंख्या 20. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. नवी बॅटर हरेश केने आता मात्र मैदानामध्ये एंटर होतोय. येणाऱ्या फलंदाजामध्ये पंकज भोईर याचं येणं देखील बाकी आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. शतकसिंग सजवायचं जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हेमंत करायला होतोय. तर हेमंत करायलाचा सामना केलेला फलंदाज साहिल ठाकरे. एक चौकार एक षटकाराच्या मदतीने वैयक्तिक 13 धावसंख्येवर साहिल ठाकरे फलंदाजी करत आहे. साहिल ठाकरे यांनी गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. फक्त 6 धाव खर्च केले तर एक सफलता अर्जित केली होती. हेमंत करायला बॉलिंग ट्रॅकवर 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. यावेळी हो करण्याचा प्रयत्न 45 वाईट अवंत धावांच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 21 धावा. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 12-13चं समीकरण आपण सामना बद्दल शिवचरोबा कोण विपक्ष जयपासून गोरसे हे या दोन संघामध्ये. इथे या फाईन खेळल्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. या एका धावीने गोरसे संघाची धावसंख्या पोहोचते ते 22 वर. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मात्र समीकरण देखील बदलताना पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. हेमंत करायला सामनावीर फलंदाज हरेश केने. कट करण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र चेंडू शिल्लक 10 आणि 10 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता. हेमंत करायला पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना केला फलंदाज हरेश केने. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा चेंडू देखील आपण पाहतो विकेट किपरच्या हातामध्ये जातो. हा चेंडू देखील निर्धाव. आता मात्र 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 9-12चं समीकरण. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिले. वाडे शॉट हार्ट ऑफ गोरसे क्रिकेटच्या बॅटमध्ये हार्ट टचिंग षटकार. एक मारा लेकिन शॉर्ट मारा. धावसंख्या 6 ने वेगाने वाढवत होते. धावपलकावर पाहायला मिळते 28 धावा. गोरसे क्रिकेटचे हृदय आहे.
हार्ट ऑफ गोसाई क्रिकेट आणि हार्ट टचिंग हृदयस्पर्शी फाटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 28. आता मात्र 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. इथे चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये कटर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 28 धावा. चेंडू शिल्लक आहेत त्या 7 आणि 7 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. देखते आज की शाम किस टीम के रहते हैं नाम, लेकिन चाइनीज क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम. यावेळी फुल टॉस चेंडू आणि फुल टॉसवर इथे मात्र फुल टोल वसूल करताना तो दोस्तों आज की शाम जयबजरंग गोसाई के नाम, हरेश केने के नाम. हा सामना जिंकला जयबजरंग गोसाई संघ ने. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. हार्ट ऑफ गोसाई क्रिकेट हरेश केने बॅटमधून हार्ट टचिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि अखेर जयबजरंग गोसाई संघाने हा सामना जिंकला. आज की शाम हरेश केने और जयबजरंग गोसाई के नाम. साडे 9 ला नाही आला. अभिनंदन हेड कोच सदानंद